भारतीय जनता पार्टीचा भारत माता की भारत माता की भारत परिवार किंवा पूर्ण महाराष्ट्र याच्यामध्ये सामील झालेलो आहोत. आपण सर्व या दुःखामध्ये सामील झालेलो आहोत. दादांच्या आत्म्यास ईश्वर शांती प्रदान करो. शांत उभा राहून ईश्वराला प्रार्थना करू. स्वागत तुषार भाऊ यांनी करायचं. नितीन भाऊ दौलताबादचे राजीव चाचा यांना विनंती करण्यात येते की त्यांनी स्टेजवरती येऊन स्थान. नितीन भाऊ वानखडे स्वागत होते, त्यांनी स्टेजवर यायचे. ठिकाणी करण्यात येत आहे. कृपा करून इथं करायचं आहे. सर्वांना विनंती, सर्वांच्या वतीने तिने आपले उमेदवार विजयी आदत झाला. त्यांना वाटलं भारतीय जनता पार्टी आपली जरी निवडून येणार असेल तर आम्ही पाठिंबा देतो. मग गणेश सुरासे असेल, नरेश भाऊ असेल, संजीव भाऊ असतील, अजून आपले जाधव असतील, यांनी सगळ्यांनी शिवसेनेची पण मागे घेतली. म्हणजे एवढं अंडरस्टँडिंग चांगलं झालं की शिवसेनेचे पदाधिकारी पण म्हणले की आपलं जर ठरलं असेल तर आम्ही पण मागे घेतो. त्यांनी सगळ्यांनी त्यांचं पण अभिनंदन करतो. आणि जे आपल्या पक्षाचे नव्हते, दुसरे होते, त्यांनी पण मागे घेतली. आता हो ना, तर सांगतोच ना. आता कलिंग शेटने अजून दुसरी फिल्डिंग लावली ती कोणी ठेवायचं नाही म्हणे. म्हणजे निंबाळ तुमचा तर विषयच नव्हता. फक्त हात जोडत काम होतं तुम्हाला फक्त गुलाल घ्यायला बोलत होतं. आता तसं पाहिलं बरं का, तसं जर बघितलं तर ही नावाला निवडणूक होणार आहे. आता औपचारिकता बाकी. आता तुम्ही तुम्हाला ऑप्शन खुलं काही नाही. काही तुम्ही इकडे खुशबूला मतदान करणार आहे का? 2 लाखाला मतदान करणार आहे तुम्ही? त्याच्यामुळे आता हे ऑप्शनच ठेवलं नाही त्याने. आता दुसरं ऑप्शन, आता कलिंग शेटने सांगितलं की एक पक्ष एक विशिष्ट समाजापुरता चालतो, विशिष्ट लोकांना धरून चालतो. आता तसं चालत नाही. कोणताही पक्ष एका जातीवरती सत्तेत येऊ शकत नाही आणि निवडून येऊ शकत नाही. काही भागाचा प्रश्न समजा शहरा भागातला सोडला तरी ही गोष्ट आहे. तिथे 35-30 मध्ये एकाच पक्षाचे असले, एकाच जातीचे असल्यामुळे ते शक्य झालं. पण ह्या गावामध्ये जवळपास 32-33 हजार मतदान नाही आहे. आणि आपल्या ग्रामीण भागामध्ये तसं जातीवाद पण नाही. आणि ह्या भागातली रचना तुम्हाला सांगतो, 17,000 मतदान 30 गाव गटात आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची प्रचाराची धामधूम सुरू झाली. भाजपच्या वतीने आज तुम्ही बूथ अध्यक्षांची बैठक, कमिटीची बैठक घेतली. काय सांगाल त्याबद्दल? जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 छत्रपती संभाजीनगर येथील दौलताबाद जिल्हा परिषदमध्ये दौलताबाद पंचायत समिती आणि तिसगाव पंचायत समिती असे 2 गण येतात. त्याच्यामध्ये आज आमची राजीव शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये आज आमचे सर्व गणाचे जे प्रमुख आहे, अध्यक्ष आहे, त्याचे बूथ आहे सगळे, त्याच्यासाठी आमची आज मीटिंग इथं पार पडली. त्याच्यासाठी संपूर्ण जेवढे काही जिल्हा परिषद दौलताबादमध्ये जेवढे गावं येतात त्या गावातील सगळे कलिंबे आणि माझे सोबत आले सर्व आम्ही काँग्रेसमधून आत्ताच फॉर्म भरायच्या दिवशी BJPमध्ये प्रवेश केला. तेव्हापासून आमच्या सोबतचे आज सगळे कार्यकर्ते, जुने BJPचे कार्यकर्ते असे सगळ्यांचे एकत्रित येऊन आम्ही सगळेजण आज इथं बूथ कमिटीविषयीची चर्चा केली. तर कोणते मुद्दे घेऊन तुम्ही निवडणुकीला सामोरे जात आहे? खरं पाहिलं तर देवगिरी दौलताबाद जिल्हा परिषद आहे
याच्या अगोदर सुद्धा माझे मित्र कलिंबे इथं जिल्हा परिषद मेंबर होते. त्याच्या अगोदर इथं आमचे मागील 2-3 टर्मपासून इथं आमचे सगळे सहकारी मित्र इथं जिल्हा परिषदला होते. खरं पाहिलं तर देवगिरी जातात हे पर्यटन स्थळ आहे. इथं आपला देवगिरी किल्ला आहे. इथं सगळे हिंदू मुस्लिम सगळे बनवून ह्या गावामध्ये या परिसरामध्ये आमच्या इथं नांदत राहते. याच्यासाठी आम्हाला पर्यटनात चालना मिळण्यासाठी आणि खरं पाहिलं तर आम्ही ज्या पक्षामध्ये प्रवेश केला तो पक्ष फार मोठा आहे. आज देशात सत्ता आहे, राज्यात सत्ता आहे. आणि आत्ताच माझे मित्र कलिंबे बोलल्याप्रमाणे की आम्हाला याच्यासाठी विकास कामं गावागावामध्ये खेड्यापाड्यामध्ये करून घेण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला. आणि माझा म्हणणं आहे की इथं आमचा विशेष मुद्दा आहे की इथं खेड्यापाड्याचा आपल्या गावा रस्त्याचा विकास झाला पाहिजे आणि इथं पर्यटनाला चालना मिळाली पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही इथून पुढच्या काळात भर देणार. तुम्ही प्रचारासाठी फिरताय, लोकांशी भेटताय, काय समस्या जाणवलं तुम्हाला? समस्या आहे बघा, 100% काही सुटत नसते. थोड्याफार प्रमाणात समस्या आहे. शहराला लागूनचा हा आमचा जिल्हा परिषदचा गट आहे. खरं पाहिलं तर लोक सगळे आमचे पहिले बी आमचेच होते, आजही आमचेच आहे. लोक पहिले आमच्यासोबत होते, आजही आमच्यासोबत आहे. कलिंबे असेल, संजीव कांदोने असेल, आमची सगळी टीम आहे. आमचे ज्येष्ठ असतील त्यांच्या आता विशेष लंकाबाई रानोजी जाधव त्या जिल्हा परिषदेसाठी उभा आहे. मी दौलताबादमधून सर्जेराव विश्वनाथ चव्हाण मी दौलताबाद गाण्यातून उभा आहे. आमच्या कविताताई शिरसाट, मनोज शिरसाट या आमच्या तिसगाव गाण्यातून उभा आहे. आणि आम्ही सगळे एकजुटीनं काम करणार आहे आणि ज्या ज्या लोकांच्या काही समस्या असेल त्या पुढील काळात सोडण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार. या निमित्ताने तुम्ही मतदार बंधू भगिनींना काय आव्हान करणार तुम्ही? या निमित्तानं आमचं एकच आव्हान असेल की सगळ्यांनी भरभरून मतदान करावं, BJP सोबत राहावं, कमळाला भरभरून मतदान करावं, पण त्या भूलतापेला बळी न पडता चांगल्या मोठ्या मताधिकाऱ्यांना निवडून द्यावं आणि विकास जे काय आहे ते आपल्या घरापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला माध्यम बनावं अशी मी विनंती करतो. आपलं नाव? मी सर्जेराव विश्वनाथ चव्हाण, मी दौलताबाद 97 गाण्यातून BJP अधिकृत उमेदवार आहे.